पलूस कडेगाव मतदारसंघाचा डॉक्टर पतंगराव कदम यांनी चौफेर विकास केला। तसेच ताकारी, टेंबू, आरफाळ आदी सिंचन योजना गती देऊन त्यांनी दुष्काळी भागाचे नंदनवन केले। आता त्यांच्या स्वप्नातील मतदार संघ घडविण्यासाठी डॉक्टर कदम यांच्या विकासाचा वारसा घेऊन निवडणूक लढत आहे। पलूस कडेगाव मतदारसंघात आधुनिक शेती, औद्योगिक विकासातून नवीन रोजगार निर्मिती, दर्जेदार शिक्षण तसेच गावोगावी मूलभूत सुविधा देऊन पलूस कडेगावला विकासाचा आदर्श मॉडेल बनवता येते, ते येत्या 5 वर्षाचे मुख्य ध्येय आहे, असा विश्वास पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलेले आहे। यावेळी विश्वजित कदम यांनी आगामी 5 वर्षात त्यांचा अजेंडा काय असेल याबद्दल सांगताना सांगितले की ताकारी, टेंबू योजना अखंडित सुरू ठेवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत। याशिवाय मतदारसंघातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मतदारसंघातील पलूस कडेगाव MIDC मध्ये एखादा नवीन मोठा उद्योग आणण्यासाठीही ते विशेष प्रयत्न करणार आहेत। पलूस कडेगाव या 2 तालुक्यांचा विकास आराखडा करून मास्टर प्लॅन प्रमाणे विकास केला जाणार आहे। पलूस व कडेगाव या 2 शहरांना स्मार्ट सिटी बनविणार आहे। कृष्णा नदी काठावरील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणे तसेच क्षारपाडीचा प्रश्न मार्गी लावणे तसेच महिलांच्यासाठी सर्वांगीण विकासासाठीही उद्योग उभा करून तरुण महिलांना स्वयंपूर्ण करणे व त्यांचे सक्षमीकरण करणे यावरती त्यांचा भर असणार आहे। तसेच महापूर ही नैसर्गिक आपत्तीशी 2 हात करण्यासाठी पूर रेषेतील घरांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे। यासाठी आपण कटिबद्ध असून महापूर येऊ नये यासाठी कर्नाटक सरकारशी चर्चा करून महापुराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल। तसेच जर महापूर आला तर नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर हटवण्यासाठी